नाशिक जिल्ह्यातील एक दाम्पत्य आपल्या 4 मुलींना सोबत घेऊन पोटा पाण्यासाठी नातेवाईकांच्या सहाय्याने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे आले होते। 4ही मुली अल्पवयीन होत्या। एका शेतकऱ्याच्या शेतावर काम करून त्या कुटुंबाची गुजराण होत असे। मोठी मुलगी 14 वर्षाची तर तिच्या लहान बहिणी थोड्याफार फरकाने 13, 12, 10 अशा वयाच्या होत्या। या दाम्पत्याला 4 मुली असूनही दोघा नवरा बायको मध्ये अनबन होत होती। बायको जरी बाहेर खाली असल्याने दोघा नवरा बायको मध्ये नेहमी वादावाद होत असे। त्यांच्या भांडणाचा परिणाम मुलींवर होत होता। एकतर हातावरचे पोट, त्यात नवरा बायकोचे भांडण, याचा दीर्घ परिणाम मुलींवर झाला होता। मोठी मुलगी क्रांती ही त्यावेळी इयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत होती। आईच्या वागण्यात फारसा फरक पडला नव्हता। पोटाला 4 मुली असतानाही क्रांतीच्या आईने परपुरुषांची संधान साधले आणि मुलींना वाऱ्यावर सोडून त्या पुरुषाशी लग्न करून ती निघून गेली। नवा संसार थाटला। आता सारी जबाबदारी या मुलीच्या पित्यावर पडली होती। आता त्याला ही जबाबदारी नकोशी वाटू लागली। त्याची ही दुसरीकडे खटपट चालू झाली। मुली मोठमोठ्या होत होत्या। क्रांती सर्वात मोठी, ती सगळ्यांना सांभाळून घेईल असे म्हणत त्यानेही आपल्या बायको सारखेच दुसरे लग्न करून नवा संसार थाटण्याचा विचार केला। त्यासाठी त्या चौघींना 2019 साली त्यांच्या ओळखीच्या राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील त्यांच्या लांबचा नातेवाईक बजरंग कारभारी साळुंके याच्या घरी आणून सोडले। त्यावेळी बजरंग साळुंकेच्या घरी त्याची दुसरी पत्नी शीतल आणि त्याचा 16 वर्षाचा मुलगा होता। क्रांतीसह तिच्या बहिणींना बजरंगच्या घरी आणून सोडल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि तो नाशिक येथे निघून गेला। आईने दुसरं लग्न केलं, त्या पाठोपाठ बापही पोरींना दुसऱ्याच्या जीवावर सोडून दुसरं लग्न करून निघून गेला। अशा वेळी बजरंग काय या मुलींना फुकट पोसणार होता का? त्याने आणि त्याची बायको शीतल साळुंके या दोघांनी त्या मुलींकडून काम करून घेण्यास सुरुवात केली। बजरंग हा दवणगाव येथील खपके नावाच्या शेतकऱ्याची शेती वाट्याने करून तेथेच कुटुंबासह राहत होता। खपके यांच्या शेतात वस्ती करून राहत असताना साळुंके दाम्पत्य हे दोघे क्रांती आणि तिच्या 3 बहिणींकडून घराबरोबर शेतातील कामे करून घेत होते। आपले आईबाप आपला स्वार्थ साधून निघून गेल्यानंतर या मुली तरी काय करणार होत्या? त्या आपल्या दिवसभर राबत होत्या। बजरंगच्या घरी आल्यापासून या चौघींची दुर्दशा सुरू झाली होती। बजरंग आणि त्याची पत्नी शीतल हे दोघे जण त्या मुलींकडून कामे तर करून घेतच होते, शिवाय त्यांचा छळही करत असत। ते राक्षसी वृत्तीचे होते। जून 2020 मधील तो काळा दिवस। त्या दिवशी क्रांतीच्या 3 बहिणी, बजरंगची पत्नी शीतल आणि त्यांचा मुलगा असे सर्वजण शेती कामासाठी शेतावर गेले होते। क्रांती सकाळचे जेवण झाल्यानंतर उष्टे भांडे काढून ती घासत होती। भांडी घासून झाल्यानंतर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ती घरात काम करत असताना बजरंग घरात आला। काही न बोलता तो सरळ क्रांती जवळ गेला। तिच्या जवळ येऊन त्याने घराचा दरवाजा बंद केला आणि तिला मागून मिठी मारली। त्यावेळी ती खूपच घाबरली होती। तिच्यावर तो जबरदस्ती करू लागला। त्यावेळी क्रांती त्याच म्हणाली, मी तुम्हाला पप्पा म्हणते, तुम्ही माझ्यासोबत असे वाईट करू नका। तरी त्याने काही न ऐकता तिच्यावर जबरदस्ती केली। क्रांती अल्पवयीन असतानाही तिचा विरोध न जमवता त्याने तिच्यावर शारीरिक जबरदस्ती केली। मला जे करायचं ते करू दे, नाहीतर तुला जिवंतच मारून टाकीन अशी धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला। आपल्यावर केलेली ही जबरदस्ती क्रांतीने बजरंगच्या बायकोला म्हणजे शीतलला सांगितली। निदान ती तरी आपल्या नवऱ्याला काहीतरी बोलेल या उद्देशाने तिने सांगितले, पण त्याचा काही परिणाम झाला नाही। ती उलट क्रांतीलाच काही बाई बोलू लागली, तूच त्याच्या जवळ गेली असशील अशी ती म्हणाली। यावर क्रांतीला रडूच कोसळले। आपल्याला कोणाचा आधार नाही, आपले कोणीच ऐकणार नाही हे तिला समजून आल्याने तिने याविषयी काहीच वाच्यता केली नाही। याचा गैरफायदा घेत नराधम बजरंग साळुंके वरचेवर तिच्याशी शारीरिक संबंध करू लागला। त्याला आता कोणाचीच भीती राहिली नव्हती। जिच्याकडे क्रांतीने मदतीची याचना केली होती तिनेही क्रांतीला झापले। असा हा अन्याय व अत्याचार सहन करत या 4 जणी नाईलाजाने बजरंग साळुंकेच्या घरी जगत होत्या। तो मनाला येईल तेव्हा त्यांचा उपभोग घेत होता। बजरंग साळुंकेच्या पहिल्या बायकोचा भाऊ म्हणजे त्याचा मेहुणा निलेश सारंगधर एकदा साळुंकेकडे आला होता। त्यावेळची ही घटना। त्या दिवशी क्रांती जनावरांना चारा आणण्यासाठी गेली होती। आपला जिजा बजरंग श्रीलंपट आहे, तो या अल्पवयीन मुलींशी शरीर संबंध ठेवतो याची माहिती निलेशला असावी। बजरंगच्या घरी आल्यावर त्यानेही क्रांतीवर पाळत ठेवली। ती कुठे जाते, काय करते याच्यावर तो लक्ष ठेवू लागला। क्रांती जनावरांना उसाच्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्यावर निलेश मांजराच्या पावलाने तिच्या मागे गेला। कोणाचाही लक्ष नाही हे पाहून त्याने तिला गाठून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध केले।
बजरंगला याची भनक लागल्यावर त्याने निलेश याच्याशी भांडण केले। तेव्हापासून निलेश घरातून गायब झाला। आपले कोणी ऐकणार नसल्याने क्रांती सोबत निलेशने जे कृत्य केले त्याची वाच्यता तिने कुठे केली नाही। ती आणि तिच्या बहिणी मुकाटपणे हे सहन करत राहिल्या। मार्च 2024 मध्ये क्रांतीची बहीण शालिनी ही त्यावेळेस 14 वर्षाची होती। शालिनी जनावरांना चारा आणण्यासाठी मक्याच्या शेतात गेली होती। त्यावेळेस बजरंगचा 16 वर्षीय मुलगा तिच्या मागे मागे गेला। त्याने शालिनीशी मक्याच्या शेतात शरीर संबंध केले। शालिनीने ही बाब शीतलच्या कानावर घातली तेव्हा शीतलने शालिनीवरच राग काढत तिला मारहाण केली। क्रांतीला सारे कळत होते आपल्याप्रमाणेच आपल्या बहिणीवर या घरातील पुरुष अत्याचार करत आहे हे पाहून ती दुःखी व्हायची। पण जिथे आपल्या आई वडिलांना आपल्यावर वाऱ्यावर सोडले, परक्यांच्या घरी आणून सोडले, तेव्हा आपण कुणाकडे दाद मागायची? जे घडले ते निमूटपणे सहन करायचे असेच ठरवले। क्रांती आता वयात आली होती। त्यावेळी बजरंगने तिच्यासाठी स्थळ शोधायचे ठरवले। आजकाल लग्नासाठी मुली मिळत नसल्याने काही लग्न मंडळी मुलीकडच्या लोकांना पैसे देऊन तिच्याशी लग्न करण्यास तयार होतात। असेच एक स्थळ आले। क्रांतीपेक्षा तो माणूस 25 ते 30 वर्षांनी मोठा होता। त्याच्याकडून 5-6 लाख रुपये घेऊन बजरंगने क्रांतीचे लग्न त्याच्याशी लावून दिले। आता या मुली साळुंके कुटुंबासाठी सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबड्याच होत्या। त्यांना राबून काम करून घ्यायचे। इतकेच नव्हे तर त्यांचा शारीरिक उपभोगही घ्यायचा आणि वेळ आली की त्या मुलींच्या मोबदल्यात पैसे घेऊन त्यांना उजवायचे। असा त्यांचा फंडा सुरू झाला। क्रांतीच्या बदल्यात त्यांना 5-6 लाख रुपये मिळाले। क्रांती आता त्याच्या नवऱ्याच्या घरी गेली, पण बजरंगला उपभोगण्यासाठी 3 अल्पवयीन मुले होत्या। क्रांती या कचाट्यातून सुटली असली तरी तिचे मन मात्र आपल्या बहिणींकडे ओढ घेत असायचे। मनोमन त्यांची चिंता तिला वाटत असे। दिनांक 18 मे 2025 रोजी क्रांतीचे लग्न झाले होते। ती आपल्या नवऱ्याबरोबर नांदू लागली, नवऱ्याशी जुळवून घेऊ लागली। एके दिवशी तिने आपल्या नवऱ्याला आणि मावस नंदेला झालेली माहिती सांगितली। आपल्या बहिणीवरही गुदरलेला प्रसंग सांगितला। सुरुवातीला स्वतः बजरंग साळुंके, नंतर त्याचा मेहुणा निलेश सारंगधर याने केलेल्या करामती, तसेच बहिणी दहातंडे व त्यांचे सर्व सहकारी यांना व शालिनीवर बजरंगच्या मुलाने केलेला अत्याचार तिने कथन केला। हे ऐकून क्रांतीच्या नवऱ्याला आणि नंदेला चिड आली। त्यांनी या सर्वांना धडा शिकवायचे ठरवले। त्यासाठी ते सर्वजण क्रांतीला घेऊन अहिल्यानगर येथील स्नेहालय संचलित उडान प्रकल्प येथे आले। तेथील सामाजिक कार्यकर्त्या पूजा संभाजी दहातोंडे यांना क्रांतीने तिची व तिच्या बहिणीची कर्म कहाणी सांगितली। ती घटना ऐकून पूजा दहातोंडे व त्यांचे सर्व सहकारी यांना मोठा धक्काच बसला। स्नेहालयाच्या या सामाजिक कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्या कानावर ही माहिती घातली। त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून राहुरीचे पोलीस निरीक्षक व इतर कनिष्ठ अधिकारी यांना या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। स्नेहालय टीम क्रांतीला घेऊन राहुरी पोलीस स्टेशनला आली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ हालचाली करून या घटनेतील मुख्य आरोपी बजरंग कारभारी साळुंके, शीतल साळुंके यांना अटक केली। दोघांना राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली। सख्ख्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्या दाम्पत्याकडे चौकशी करून इतर आरोपींची माहिती घेतली असता त्यांनी आपला मुलगा फरार झाल्याचे सांगितले। तर चौथा आरोपी म्हणजे निलेश सारंगधर गाडेकर याचा साडीने गळा आवळून खून केल्याचे सांगितल्याने पोलीस पथक चक्रावून गेले। पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। बजरंगने निलेश गाडेकर याला मारून त्याच्या घराच्या मागील जागेत त्याला पुरल्याचे सांगितले। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।